आता थांबायचं नाही हा सिनेमा सर्वांनीच पाहिला असेल. शिक्षणाला वय नसतं आणि पिंपरी चिंचवडमधील पिंपरी येथील या मासूम सायंकालीन अध्यापक संस्थेत ह्या विद्यार्थ्यांचा आज आगळा वेगळा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम साजरा झाला आणि ते विद्यार्थी होते कोण 20 ते 25 वर्षानंतर 10वीची किंवा 12वीची परीक्षा देणारे विद्यार्थी आणि ह्या सर्वांचे अनुभव आपल्यासमोर मांडतात. काही जे विद्यार्थी होते त्यांची मुलं, कोणी प्रोफेसर तर कोणी सायबर इंजिनियर अशा हुद्द्यावर, तर काहींची मुलं मोठमोठ्या शिक्षण घेऊन नोकऱ्या करणारे. परंतु 10वी आणि 12वी हे आपलं शिक्षण राहिले याच एका जिद्दीवर आणि त्या जिद्दीच्या जोरावर इथं शिक्षण घेतलं जातं आणि येथील जे शिक्षक तेवढ्या तन्मयतेनं शिकवतात. त्याचा प्रत्यय तुम्हाला हे सगळं हे बातमी पाहताना येईल. अतिशय भारावून गेल्यासारखी परिस्थिती या इथल्या ह्या मासूममध्ये पाहायला मिळाली. हे सगळे शिक्षक अगदी कमी पगार असले तरी आत्मीयतेने शिकवतात आणि ते सगळे विद्यार्थी कशा प्रकारे व्यक्त झाले हे आता आपण पाहणार आहोत. गुरु शिष्य परंपरेचा हा वारसा अनेक ठिकाणी या ठिकाणी पूजन होतात. 10वी आणि 12वीचे उपस्थित सर्व आजी माजी विद्यार्थी आणि आज आपण गुरुपौर्णिमा म्हणजे अर्थातच व्यासपूजेच्या उपक्रमानिमित्त किंवा एकत्र आलेलो आहोत. तर सर्वप्रथम सर्वांना प्रथम गुरुपौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. गुरुविना कोण दाखविल वाट, कोण दाखविल वाट, दिशा न कळती या अंधारी, दिशा न कळती या अंधारी, नसे आसरा नसे शिदोरी, आसरा दावी रूप विराट, दावी रूप विराट, गुरुविना. गुरुने आपल्या देतात व ध्येय निश्चित करण्यासाठी ते सतत घडत असतात. अशा या गुरुपौर्णिमेच्या उपस्थित असलेले सर्व मान्यवरांचे या ठिकाणी सत्कार होणार आहे. मी सर्वप्रथम कुलकर्णी सरांची विनंती करतो की रोहित खरगे सर, कराड न्यूज नेटवर्क पिंपरी चिंचवडचे संपादक यांचा या ठिकाणी यानंतर करतो की या ठिकाणी दुसऱ्या या ठिकाणी जाधव मॅडम असतील तसेच गणेश जाधव सर असतील यांच्या माध्यमातून एक शैक्षणिक जोपासणार सामाजिक जाण असलेलं जोडू आपल्या या ठिकाणी आल्यावर शाळेच्या गजरात या ठिकाणी आणि सगळे माझे गुरुजनांचं मी खरंच त्यांना काय खूप खूप त्यांचं धन्यवाद आहे की मला ह्या वयात शिकायला भेटतं. मी स्वप्नाचा विचार नव्हता केला ह्या वयात मला शिकायला भेटेल, जेणेकरून मला लहानपण अनुभवायला भेटेल. पण मला इथं आल्यानंतर मला खूप
छान वाटलं लहानपण अनुभवलं. जसं की तिथं शिक्षणच नुसतं देत नाही, आपल्याला मनोगत करण्यासाठी गॅदरिंगचा कार्यक्रम करते, सगळं करते. आणि आपण लेकरांना आता तयार करण्याचं वय आहे आपलं. पण माझी मुलगी मला तयार करत होती त्या टायमाला. माझी मम्मीने काहीतरी कार्यक्रमात भाग घेतला त्या टायमाला, खरंच मला वाटतं तीच माझी मम्मी आहे. खरंच छान वाटतं. त्यामुळे आपण सर्व गुरुजनांच या ठिकाणी आभार व्यक्त केलेला आहे. आणखी कोण आज लोकांनी आत्मा आहे गुरुपौर्णिमा खरोखर आल्यावरून खरोखर मासूमध्ये आहे की गेली अनेक वर्ष माझी दहावी राहिली होती की फक्त सॉफ्टवेअरमध्ये पास होत होतो. म्हणजे मला एवढा इंग्लिश हार्ड होता, परंतु जसं विचार आलो मोदीसांशी भेटलो आणि त्यांनी मला ते शिकवलं. त्याच्यापासून मला 11 30 आणि 25 मार्क पडले. नंतर विचार मला 12 मार्क पडले. इंग्लिश विषय देखील विचार खरोखर मासूचे शिक्षक ठेवलेले ते गुरुवारी ठेवले खूप आणि चांगले आणि सुसंवाद बरेच चांगले सांगणार. आणि जसं येथे मी आलो मात्र देखील सांगितलं होतं की जे शाळेमध्ये मी अनुभव नाही तरी त्या टायमाला कधी मुली त्याला बोलू शकत नव्हतं, माहिती नव्हती. परंतु आता मित्राला माहिती न्यायचं झालेलं आणि खूप उत्कृष्ट कार्यक्रम होता. आणि सहावी पास झाल्यानंतर माझं लग्न झालं 15 वर्षामध्ये. आणि त्याच्यानंतर पुढीच्यावरती पण शिकायला काही भेटलं नाही. लग्न झाल्यानंतर मग मला मुली झाले, लेकरं झाले. 17 वर्षानंतर पास करून परिवार शिकायची खूप इच्छा होती, पण शिक्षण झालं नव्हतं आणि शिकायला नव्हतं. पण त्याच्यामुळे मी ठरवलं होतं की कसं पण ऍडमिशन करून शिकणार. अशाच अवस्थेत एक आत्मविश्वासाचं जोरावर शाहीनं आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. मी आदरणीय कुलकर्णी सरांना अशी विनंती करतो की गुरुपौर्णिमेबद्दल महत्व आणि आज आदरणीय दैवत माझे सर्व समोर बसलेले विद्यार्थी यांना नतमस्तक होऊन एक दोन शब्द गुरुबद्दल बोलायचं धाडस करतोय. आज आषाढ पौर्णिमा व्यासपूजा ही संपूर्ण जगामध्ये गुरुपौर्णिमा म्हणून या ठिकाणी साजरी केली जाते. व्यासोत्तिष्ठ जगत्सर्वम, व्यासाने जग उष्ट केलेलं आहे हे म्हटलं आहे. कारण जिथे जाईल तिथं आज मी जिथून उभारलो आहे त्याला व्यासपीठ म्हणतात. हे त्यांच्याच नाव. कारण इथं येणारा प्रत्येक व्यक्ती काहीतरी ज्ञान प्राप्त केल्याशिवाय या व्यासपीठावर येऊ शकतो. म्हणून व्यास वर्तुळाचा सुद्धा व्यास असतो. हे संपूर्ण व्यापून टाकायचं काम वर्तुळ करतं. असे अनेक दाखले आपल्याला देता येतील. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या सर्वांचा करता करविता जन्मदाता परमेश्वर ईश्वर जरी असले तरी त्यांना येणारे ज्ञान जे आहे ते गुरुच दिलेले आहे. म्हणून प्रत्येक अध्यात्मामध्ये म्हणलेलं आहे की जर आपल्यावर आपली चूक झाली तर आपल्याला गुरु तारतात. आणि जर त्याच्याही पुढे जाऊन सांगता येतं ईश्वर चुकले तर गुरु तारतात. पण आपण चुकलो तर ईश्वर तारू शकत नाही. तारतात कोण? फक्त आपल्याला गुरु तारत असतात. म्हणून मगाशी म्हणलं की गुरुविन कोण दाखविल वाट. गुरुविन कोण दाखविल, लाविल वाट नाही, दाखविल वाट. हे महत्वाचं आहे. एवढी गुरु म्हणजे व्यक्ती नव्हे, गुरु म्हणजे विचार, गुरु म्हणजे विवेक, गुरु म्हणजे ज्ञानाची संपत्ती, ज्ञानाचं भांडार, एक प्रचंड मोठी एनर्जी म्हणजे गुरु. हे पाळणं त्यालाच तत्व. अशी का तत्वाची कधी व्याख्या केलेली नाहीये. मग सानिध्यात राहिले म्हणजेच ज्ञानाच्या सानिध्यात राहिले त्या व्यक्तीला कधी कमी पडलेलं नाहीये. म्हणून ज्ञानाला अनन्य साधना महत्व. प्रत्येक व्यक्ती म्हणत असतो मी एका पॅन्टशर्टवर पुण्यात आलो होतो, एका ठिकाणी आलो होतो, आज माझ्याकडे सगळं कशाच्या जोरावर. रामेश्वर म्हणतात गुरु हा संतकुळीचा राजा, गुरु हा प्राण दिसावा माझा, गुरुवीर देव नाही तुझा, काया काशी गुरुपदेशी तारक मंत्र दिला आम्हासी. एवढं सुंदर वर्णन संत ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. म्हणून संत ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा ज्ञानेश्वरी लिहित असताना
सतत वर्णन कोणाचं केलं असेल तर साक्षात त्यांचे गुरु होते, निवृत्ती मातांचे होते, समोर बसलेले होते, गाथा सांगत होते आणि सांगत होते कशाच्या जोरावर? ज्ञानातून सांग, तू गीता लिही, तू ज्ञानेश्वरी लिही. हा जो अनुरोध, हा जो आदेश मिळाला तो कोणाकडून? मिळाला. म्हणजे त्यांनी आम्हाला मॅडम सांगायचं आमच्या असं बाळांना खूप प्रोत्साहन देतात. नशिबाने त्यांची मुलगी पण या ठिकाणी येत होती. आमचं अवभाग्य की त्यांची सेवा करायची संधी आम्हाला खरोखर मिळाली. व्यासपीठावर मी काय निवडणुकीत उभारलो नाही मोठं मोठं बोलायला. खरंच आहे, या सर्वांची सेवा करायची संधी आम्हाला सर्व शिक्षकांना मिळते. हे आमचं खरंच भाग्य आहे आणि अशी संधी परमेश्वराने आम्हाला द्यावी ही विनंती व्यक्त करतो आणि थांबतो. कालखंडापासून ते आज ताग आहे. प्रत्येकाने आपण आपल्या आयुष्यात अनुभवलेला असेल. व्यास पौर्णिमाच्या माध्यमातून गुरु शिष्य परंपरा, त्याचबरोबर आई वडिलांचं नातं कसं घट्ट असतं, नात्याची वीण कशी जोपासायची असते, आदरणीय कुलकर सरांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून या ठिकाणी, आदरणीय जाधव मॅडमना मी विनंती करतो की मनोगत या ठिकाणी व्यक्त हार्दिक शुभेच्छा. कुलकर्णी सरांनी इतकं छान सांगितलंय त्यापुढे मला कमीच बोलायला लागेल, कारण सरांनी जे बोललंय ते खूप अनमोल बोललंय. आणि आज आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून नाही तुमच्यासारखेच आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं जे आता बोलतायत सर आणि कुलकर्णी सर आणि त्यांचे सगळे सहकारी, मोरे सर नाव इतकी माहित नाही, पण कुलकर्णी सर म्हणजे या विद्यार्थ्यांच्याच माध्यमातून आम्हाला माहित झाले. मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत शिक्षिका आहे, इंग्रजीची शिक्षिका आहे. आणि विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या तिन्ही मुली जे आता सेकंड इयर 12वी आणि 10वी झाली त्यांची मी शिक्षिका. आणि योगायोग मला की त्यांनाही शिकवायचा चान्स मिळाला आणि त्यांची जिथं बघून खरंच तुमच्या सगळ्यांचं खूप कौतुक. कारण त्याच्या इथल्या ऍक्टिव्हिटी मला सांगायचा, रात्री उशिरा कधीही फोन करणं. आमचा ऑलरेडी शाळेत काम असायचंच, पण त्यांची जी सांगण्याची इतकं प्रेम होतं किंवा आत्मीयता होती, म्हणजे खरंच ह्या गुरुदारांना मी पहिला नमस्कार करते. कारण हे तुम्हाला मिळालं हे तुमचं भाग्य आणि एवढं सुंदर कार्य करतात. आम्ही तरी शाळेमध्ये शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना माहित असतो, पण तुमच्यासारखं सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवणं ही खूप मोठी कौतुकाची गोष्ट आहे. म्हणजे ह्या गोष्टी जेव्हा विद्यार्थ्यांकडे आम्हाला सगळं कळलं तर छोट्या छोट्या काही वर्षांनी घ्यावे, त्यांचं सुद्धा नव्हतं 20 वर्षाचं, पण त्यामुळे वयाने छोटे मोठे सगळे तिथे येतात आणि खूप आनंदाने येतात. सुख दुःख विसरून दिवसभर काम करून ते सुद्धा इतकं काम करून आम्हाला कौतुक वाटतं त्यांचं. आणि त्यात शिक्षकांचं कौतुक करायचं कुठेतरी आम्हाला असं वाटायला लागलं की आम्ही दिसतोय समाजासमोर, पण सगळ्यात महत्वाचे शिक्षक हे आहेत जे ह्या विद्यार्थ्यांना मदत करतायत. त्यांचं कौतुक खूप मोठं आहे. म्हणजे असे शिक्षक कुलकर्णी सर, मोरे सर किंवा हे बोलतात 2-3 मला खरंच नाव नाही मी ऍक्च्युली घ्यायला बघत होते. येणार एकाच्या आनंदाने मित्र मैत्रिणी एकमेकाला भेटतायत खूप दिवसांनी, वर्गात बसलेला आनंदाने कापा मारत होत्या. ही सगळ्यात मोठी संपत्ती आमच्या शिक्षकांची. जितके विद्यार्थी खुश तेवढं ते शिक्षकांसाठी चांगलं. आणि तो तुमचा सगळ्यांचा उत्साह आहे. खरंच सर खूप मोठं कार्य आहे तुमचं आणि तुमच्या कार्याला आमच्याकडून कधीही मदत लागली. माझे मिस्टर आहेत, आम्ही ऍक्च्युली गावाला मोठं आमचं कौशल्यता मेमोरियल ट्रस्ट आहे. असंच जेवढे काही छोटे मोठे उपक्रम करता येतात ते आम्ही करत असतो. आमच्या सासूबाईंच्या नावाने स्वर्गीय कौशल्यता मेमोरियल ट्रस्ट पिंपरीपेंडा जुन्नर तालुका आमचा. आणि तिथे माझे मिस्टर म्हणजे महिलांसाठी खूप वेगवेगळे उपक्रम करतात. यांच्या माध्यमातून ही मासूम संस्था समजली ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि ह्या सरांचं जे कार्य आहे म्हणजे कंटिन्यू काही झालं किंवा मी इंग्लिश विषय किंवा माझ्या मैत्रिणीला मी त्यांना गणित वगैरे थोडंफार काय अडचणी आल्या, मराठीचं काय जेवढं गायडन्स करता येईल परीक्षेच्या काळात केलं. पण इतकं जे कौतुक होतं ना त्याच्या पुढे आम्ही 0 मानलं मी स्वतःला तरी. म्हणजे त्यांचं जी तळमळ होती पेपरच्या आधी पण दिवस आदल्या दिवशी पेपरचं काम करायचा, पेपरच्या दिवशी सुट्टी घ्यायची, म्हणजे त्यांच्या कामाला मी पण सहकार्य केलं. पण तुमच्या सगळ्यांबद्दल कुठं ना कुठं 10वी असू दे किंवा 12वी त्यात कंटिन्यू शिक्षक करणार आहे, आमचा सपोर्ट राहणारच आहे. पण सगळ्यात मोठा सपोर्ट तिथे शिक्षकांचा आहे. तर ही गुरुपौर्णिमा खऱ्या अर्थाने आमच्या सन्मानाऐवजी त्यांचा सन्मान खूप होणं गरजेचं आहे. आणि आमच्याकडून सदैव तुम्हाला काही लागलं मार्गदर्शन आम्ही करत राहू. आणि विशेष म्हणजे त्यांच्या मुलींना शिकवण्याच्या माध्यमातून म्हणजे माझ्या त्या विद्यार्थिनी त्यांनाही धन्यवाद द्यायला पाहिजे मी, कारण त्यांच्यामुळे तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचले मी. आणि तुमच्या बरोबर म्हणजे आता तुम्हाला जेवढं बघितलं तेवढे लक्षात राहते. पण ही खरंच आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. गुरु म्हणून
म्हणजे आता माझं जे 15-16 वर्षाचं शिक्षण क्षेत्रातलं कार्य आहे, आम्ही भरपूर मी सांगायला पाहिजे स्वतःबद्दल, मी महाराष्ट्राला कबड्डीला कोच पण असते, यांची मुलगी पण कबड्डीची राज्य प्लेयर आहे. यासाठी माझ्या मित्रांनी मला शाळेकडून म्हणजे इंग्लिश आणि हिस्ट्रीची टीचर आहे, पण राष्ट्रीय खेळाडू असल्यामुळे कुठेतरी म्हणत होतं माझ्यासारखे खेळाडू मला, जे आमची शाळा आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची शाळा, ज्या सामान्य गरीब आपल्या ज्या आजूबाजूला विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आमची थेरगावची शाळा सलग राहते 4 वेळेस पहिली आली महाराष्ट्रात. आणि माझ्या मित्रांचा मला खूप सपोर्ट होता. म्हणजे मी शिक्षण खेळाचे शिक्षक नाही, पण शाळेत असे खेळाडू घडवले. आमच्या एक एक खेळाडू 6-7-8 नॅशनल झाल्यात, 50 खेळाडू राज्य प्लेयर आहेत. राज्यात 5% आरक्षणासाठी त्यांना नोकरी मिळू शकते. फक्त आता परिस्थितीवर त्यांनी मात करून शिक्षण घेऊन नोकरी मिळवणं हा त्यांचा उद्देश आहे. पण ह्या सगळं करता करता तुमच्या सगळ्यांशी ओळख झाली, म्हणजे माहिती झाली तुमच्याबद्दल, ही माझ्यासाठी खूप अभिमानाची. म्हणजे माझ्या ह्या शिक्षण क्षेत्रातल्या कार्याचं आज खरं मला कौतुक वाटतंय की मी कुठेतरी हे काम करत असताना तुम्ही सगळे भेटला, तुमच्याबद्दल माहिती झालं. हे सर जे कार्य करतायत हे मला विद्याताईंमुळेच कळालं, कारण मासूम त्या बोलायच्या म्हणजे कधी कधी बोलण्यातून, तर त्याबद्दल पिंपरीची संस्था आहे आणि तिथे हे शिक्षक कार्य करतात आणि यांचं कार्य खूप ग्रेट. कारण ते जेव्हा सांगायचं ना हा विषय आमचे सर खूप छान शिकवतात मॅडम, मी त्यांना म्हटलं हे जर आणलं तर माझ्या माहितीने विचारा, कारण आमच्याकडे शाळेतले शिक्षक आमच्या सरांनी खूप छान शिकवलं किंवा त्यांचं ते अभ्यासाचं राहायचं. तर खरंच सर तुमचं खूप कौतुक. आणि आमच्याकडून कधी तुम्हाला कुठली मदत लागली तर हक्काने सांगा. आम्हाला पण तुमच्या फॅमिलीचा एवढं वेळ देता यायचं नाही, पण कधी काय सर ते मला काय सपोर्ट करतात. म्हणजे शाळेत शिक्षक आहेत, पण अभ्यासाबरोबर मी शाळेतल्या विद्यार्थ्यांना खेळाचं पण ते मार्गदर्शन करते. त्यातून आज तुम्ही जशा परिस्थितीवर मात करून इथे काम म्हणजे शिक्षण घेत आहेत आणि खूप साऱ्यामध्ये शाहीनताईंनी सांगितलंच की त्या आज कुठल्या पदावर पोहोचल्या. एक शिक्षणाने त्यांना बोलायची संधी, आधी थोड्या डगमग्या बोलताना, पण नंतर जे बोलत गेला इतकं छान बोलत गेला की म्हणजे प्रत्येकात ही एक कला असते, गुण असतो आणि असे शिक्षक तुम्हाला त्याचं प्रोत्साहन देत आहेत. त्या व्यक्ती दिली त्याबद्दलही तुमचे सगळ्यांचे आभार. आणि माझे गुरुच म्हणायला लागणार मिस्टरांना, कारण त्यांनी इथपर्यंत सकाळपासून माझ्यासोबत होते, आपल्या इथे घेऊन आले. मी ऐकलं होतं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते. थोडी तर उलट दिसलं मला. प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे गणेश सारखे यशस्वी पुरुष जर असतील, निश्चितच त्यांना यशस्वी निश्चित होती. मॅडमचं क्रीडा क्षेत्र असेल, इंग्लिशवरचं प्रभुत्व असेल, अनेक अध्यापनाच्या कार्यातून एक नॅशनल खेळाडू निर्माण करण्याची धमक असणारे आमच्या जाधव मॅडम आहेत. आणि पुनश्च एकदा मॅडमच्या जोरदार टाळ्या वाजवत प्रथम मासूम कुलकर्णी सर आणि त्यांचा सर्व सहकारी मित्र परिवार गुरुपौर्णिमेनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो. आणि या मासूमच्या माध्यमातून जे काय आपण काम करताय सर्व गटातील विद्यार्थ्यांसाठी हे खूप मोलाचं आहे. आणि आमचे मित्र संपादक रोहित खरगे आणि त्यांचे मित्र यांनी जे काही याच्या अगोदर पण मुलाखत घेतली ती जवळजवळ महाराष्ट्रभर त्यांनी प्रवेश केली. त्या दोघांचे पण आभार. इथून पुढे त्या दोघांचं तुम्हाला जे काही पब्लिसिटीसाठी सहकार्य पाहिजे ते तुम्हाला देतीलच. पुन्हा एकदा सर्वांना आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल धन्यवाद आणि गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वांना शुभेच्छा. आभार. गणेश सरांबद्दल बोलायचं गेलं झालं एक सामाजिक क्षेत्रात आणि सामाजिक आणि विद्यार्थ्याचा सन्मान करणारे नेतृत्व म्हणून या पुणे जिल्हा असेल किंवा पुणे ग्रामीण असेल या ठिकाणी सरांचं कार्य फार कौतुकास्पद आहे. पुनश्च एकदा टाळ्यांसाठी टाळ्या वाजवून या ठिकाणी आदरणीय पत्रकार, आज गुरुपौर्णिमेच्या निमित्त मी तुम्हाला एवढं सांगेन की आपल्याला आपल्या आयुष्यात कुठल्याही क्षेत्रात जावा तुम्ही. आता तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात इथे शिकायला आला, इथं पण गुरुच आहेत. तुम्ही आणखी दुसऱ्या राजकीय क्षेत्रात गेला, इथं पण गुरु असतो. आणखी दुसऱ्या कुठल्याही क्षेत्रात जावा तुम्ही, ज्या गुरुने आपल्याला शिकवलं त्याच्या ज्ञानाची आपल्याला किंमत ठेवायची. आयुष्यात कधी जा तुम्ही गुरुला विसरू नका. तुम्हाला आयुष्यात कधी काही कुठली गोष्ट कमी पडणार नाही. जो गुरुच्या विरोधात बाजूला पाठीमागे जाऊन तिंगंटावाळ्या करतो, चेष्टा करतो, ते विद्यार्थी आयुष्यात कधी सक्सेस होत नाही.
माझ्या सोबतचे भरपूर काही विद्यार्थी मी बघितले. माझं नाव तसं पाहिलं तर मी ज्या शाळेमध्ये शिकलो ना त्या शाळेमध्ये मला फक्त अष्टपैलू भीमराव भरकडे याच नावाने ओळखतात. का तर मी शाळेत ज्यावेळेस होतो प्रत्येक स्पर्धेत मी हिरारीने भाग घ्यायचो. सांस्कृतिक स्पर्धा असू द्या, वक्तृत्व स्पर्धा असू द्या किंवा खेळाच्या स्पर्धा असू द्या, मी प्रत्येक वेळेस गुरुंनी मला एवढं झोडपून काढलं, अक्षरशः छडीने फटके मारायचे गुरु. पण मी कधीही गुरुला एक शब्दानं, वाईट नजरेनं, वाईट हेतून किंवा समाजात असंतोष पसरवण्याचं काम कधीही केलं नाही. त्याच्यामुळं मला गुरुमुळं आज एवढा मी परदेशात जरी गेलो ना तरी मला मान मिळतोय ते फक्त माझ्या गुरुमुळेच. मी दिल्लीपर्यंत फिरलो, इकडे कर्नाटक फिरलो, प्रत्येक राज्यात फिरलो, पण हे सगळं श्रेय माझ्या गुरुला जातो. आणि मलाही आज आठवतं त्यावेळेस खरोखरच गुरुनी जर मला त्यावेळेस सरळ नसतं केलं तर मी आज सरळ झालो नसतो. आम्ही बिघडलो मासूमय झालो. आम्ही बिघडलो मासूमय झालो. आम्ही बिघडलो मासूमय झालो. आम्ही बिघडलो मासूमय झालो. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. खरंच म्हणजे आज इथं आले होते हे जे विद्या मॅडम आहे त्यांच्यामुळे या मासूमशी जोडला गेलो आणि त्या विद्या मॅडममुळंच याच्या मासूमची सगळ्यांची ओळख झाली. कसं वाटलं तुम्हाला या म्हणजे हे माझे मित्र आहेत, आम्ही एकाच गावातले. गुरु आणि शिष्य आता कसं असतं, यांचे चुलते जाधव सर आम्हाला शिकवायला होते त्या काळी. बर्गडे सर जर म्हणाले त्याप्रमाणे की शिक्षक जर रस्त्यावरून चालला आणि आम्ही जर खेळत असलो शिक्षकाला पाहिल्यावर आम्ही जाऊन लपून बसायचो. आताची ती वेळ नाहीये. त्यावेळेचं शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं हे अतिशय वेगळ्या पद्धतीचं होतं. आणि आज या मासूम मध्ये जे विद्यार्थी आणि शिक्षक, काही विद्यार्थी आणि शिक्षकांचं वय सारखंच आहे. म्हणजे विद्यार्थी जरी इथे शिकत असले हे शिक्षकांचं आज या मॅडम यांनी सांगितलं की भारावून गेले का, किती वेळ झाला नाही ती फार तर अर्धा एक तास झाला असेल. परंतु त्या विद्या मॅडम आणि बाकीचे त्यांचे ज्या विद्यार्थिनी, त्यांच्या मुली ज्या यांच्या विद्यार्थिनी आहेत त्यांच्यामुळं आज समजलं की मासूम काय. आणि मासूम नेहमीच जगापुढं आणि समाजापुढं नेण्याचं काम आम्ही दोघं भविष्यात करत राहणार आणि करत आहोत. मगाशी या मॅडम बोलल्या की माईकचा आवाज येत नाही, त्याला म्हणलं बोला, तो माईक तुम्हाला घाबरेल. नंतर जे बोलायला सुरुवात केली संपूर्ण आवाज सगळे. आणि इथल्या मॅडम मगाशी बोलत नव्हतं, त्यांना आपण बोलत राहणार. काय सांगाल तुम्ही मासूमविषयी? मी हे सांगेल की आम्ही मुलांची लाखो रुपये फी भरली, पण त्याला जे शिक्षण तिथे भेटलं नाही ते आम्हाला इथे या सरांकडनं भेटलं. हे मासूमची किंमत किंवा समाजामध्ये म्हणजे पैसे भरून जे शिक्षण नाही भेटलं ते आम्हाला इथं फ्री मध्ये भेटलंय, फुकट भेटलंय. फुकट मिळालं. हो. तुमच्या वेळेचं शिक्षण आणि आता हे जे शिक्षक आहेत सेम शिकवतात ते पहिलं आम्हाला शिक्षण भेटले तसं सर सेम शिकवतायत. म्हणजे आता हे नवीन पिढीचं शिक्षण पेक्षा म्हणजे पहिलं शिक्षणासारखंच आम्हाला वाटलं. असं वाटतच नाही की हे नवीन पिढीचं शिक्षण नाही वाटलं, आम्हाला पहिलं शिक्षण वाटलं. नेपाळचे बाबू बोलो बोलो. मला भाषण द्यायचं होतं खरं तर. वेळ नाही ना. ठीक आहे सर. लास्ट इयर मी घेतलं होतं आणि मी फक्त एकच ध्येय ठेवलं होतं इथं. आणि लास्ट इयर मी चॅलेंज करून बोललो होतो पास होऊन दाखवणार. झाला. मी टक्केवारी नाही बोललो, मी काहीच नाही बोललो. मी माझी स्टोरी सगळ्या ऑलमोस्ट जे जुने स्टुडंट आहेत त्यांना माहिती आहे काय झालं काय घडलं माझ्या लाईफ मध्ये. ते बोलून मी काय आता सध्या हे नाही करणार, टाइम नाही घेणार. नाव सांग. आदित्य विश्वकर्मा. त्यांचं आता सगळ्यांना माझी स्टोरी माहिती आहे. फक्त माझं एकच होतं की पास होणार. मी कसं शोधलो आणि झालो. कसं शोधलं मी तुला रोज. याच्यासाठी काय हवं? थँक्यू. गुरुपौर्णिमा सर्व शिक्षकांना आणि माझे
फ्रेंड आहेत त्यांना शुभेच्छा देतो आणि मासूमच्या वतीने सर्व जे ज्यांचे शिक्षण राहिलेलं आहे, माझं स्वतः शिक्षण राहिलेलं होतं, पण मी 10 वर्षात मी ते शिक्षण पूर्ण करतोय आणि 10वी बी देतोय. कारण मी भीमराव सरांनी जे सांगितलेलं आहे की प्रत्येक सत्रामध्ये गुरु आहेत. मी राजकीय मध्ये सत्रामध्ये आहे काम करतो, कारण मी वंचित बहुजन आघाडीचा मूळ तालुका अध्यक्ष होतो आणि या मासूम जे संधी दिलेली आहे, मी गुरु आणि जे मासूमचे जे अधिकारी आहेत मी त्यांना गुरुपौर्णिमेच्या सर्व मी शुभेच्छा देतो. पहिली सुरुवातीला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या सरांना. मी 23 वर्षानंतर आता 12वीची एक्झाम दिली आहे. पहिली पेपर माझा इंग्रजीचा कठीण गेला. मी एवढी रडत होते की पेपर माझा कठीण गेला, परीक्षा द्यायलाच पुढे जात नव्हते. पण माझ्या मैत्रिणीमुळे मी 12वी क्लिअर केली आणि 52.33 पडले टक्के. आता सर्वांना सांगतो, कोणाला जर इंग्लिशचा पेपर कठीण गेला तर तुमचे शिक्षक तुमच्या बरोबर आहेत. आता तुमच्या बरोबरला जाधव मॅडम पण आहेत, त्या इंग्लिशच्या टीचर आहेत. त्यांच्याकडून तुम्हाला काय असेल ते मार्गदर्शन मिळेल. वातावरण कसं आहे? प्रथम मी गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा करते सगळ्या शिक्षकांना. मी 18 वर्षानंतर 12वी दिली आहे. खूप आठवले मला आधीचे दिवस आणि गुरूंकडनं शिकण्यासारखं खूप काही आहे. मासूम संस्था ही फ्री मध्ये शिक्षण देते, म्हणून त्याचा आपण काहीतरी मोबदला घेतलाच पाहिजे. इथं मैत्रिणी मिळाल्या? हो, खूप मैत्रिणी मिळाल्या आणि चांगलं वाटलं. लहानपण आठवलं मला. हो, तुम्ही बोला. इथं आल्यावर खूप छान वाटलं. बालपण परत शाळेचे दिवस पुन्हा जगल्यासारखं वाटलं. आणि माझी 12वी नव्हती झाली, माझं 22 वर्षानंतर मी 12वी दिली आणि मला आता 82.83% पडून मी पास झाले. शिक्षकांनी मला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि त्यांचे शिक्षक पण खूप चांगले, कोणतेही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लगेच तयार असतात. थँक्यू. कळालं की खरंच शिक्षण काय महत्वाचं आहे. ते पहिल्यापासूनच शिक्षण हे एक दागिना आहे, पण मासूम मध्ये आल्यानंतर कळालं की खरंच शिक्षण खूप महत्वाचं आहे. आणि मासूम मध्ये आल्यानंतर बाकीचे जिथे शिक्षक वर्ग होते, खरंच त्यांना पाहून असं वाटलं की मी 10 ते 15 वर्ष आधी जी 10वी दिली होती, जे माझे शिक्षक होते ते शिक्षक मला पाहून झाले. या गुरु पौर्णिमेच्या दिवशी मला एवढं त्यांना सांगायचंय की गुरु हे पावलोपावली भेटतात आणि जर त्यांना जर आपण आत्मसात केलं, त्यांचे जर विचार आपल्यावर लागू केले तर खरंच शून्यातून विश्व निर्माण करायची ताकद ही आपल्या सर्वांमध्ये असते. गुरुपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा. मी मासूमचा विद्यार्थी आहे 2023-24चा. 10वीला मी इथं होतो. पहिले मी इंग्लिश मिडियम मध्ये शिकलेलो आहे, तर मी तिथं नापास झालतो 10वीला. माझी काही निघलीच नाही 10वी. तर मग सडनली मला इथून माहित पडले संदीप सरांकडं की इथं क्लासेस चालू आहेत मासूमचे. मग इथं मी ऍडमिशन घेतलं आणि 10वीला हा फुकटच, काही कॉस्टच नाही ना काही इथं, फ्री ऑफ कॉस्ट. हो, ते महत्वाचं आहे. आणि मग मी ऍडमिशन घेतलं आणि चांगल्या मार्काने पास झालो. मला नव्हतं वाटलं की मी होईन पास, पण मी झालो पास. मेहनत केली मी आणि पास झालो. मला सगळ्याच शिक्षकांचं सहकार्य होतं. मेहनत तुमची होती फक्त? नाही, मेहनत सरांची बी होती ना, कारण की कसं आहे, दगड आहे ना मी. मग त्यांनी मला घडवलं ना. तिकडे नापास झालो ते देऊन? हो, पास झालो. पण मला ते कमी कळ नव्हतं कळत, काना मात्रा ते बी नव्हतं कळत. मी इंग्लिशचा विद्यार्थी होतो. मग मला शिकवलं सरांनी, ते बी पद्धतशीर शिकवले. हा, मग मी शिकलो. मग मी 10वीला झालो, तसं 12वीला बी पास झालो मी चांगल्या मार्गाने. 12वीला पास झालो मी. नाही, माझे मित्र विद्यार्थी नाराज झाले की मी त्यांच्या संग जरा थांबलो नाही त्यांच्या सेंटरला, कारण की त्यांचं माझ्याकडे आस होती की नाही का की मी त्यांच्या संग राहील. पण मी झालो पास चांगल्या मार्गाने आणि आमचे सगळेच वर्ग पूर्ण अभ्यास करून चांगल्या मार्गाने पास झाला. सगळ्यांचेच. आणि आम्ही सगळे याच्यावर आहोत, तर जे आम्हाला कष्ट होते ना ते आम्हाला होते त्रास, पण झालो आम्ही पास. आणि मासूमने आम्हाला मदत केली. सर लोकांनी तर खरंच मदत केली आम्हाला. ऍडमिशनापासून कुठं काय आमचे मुक्स निघत होते ऍडमिशनच्या टायमाला, कुणाचे स्पेलिंग मिस्टेक होत्या किंवा कुणाचे आडनाव, विशेष करून फिमेलचे, त्यांच्या मायाचं आडनाव वेगळं, इकडचं आडनाव. बसोदे सर असतील, साबळे सर, प्रवीण सर, कुलकर्णी सर तर हेड तिथले, ते सगळं सांभाळत. संदीप सर बी हेड असल्यामुळे सगळं सांभाळत होते.
मोरे सरांचं शिक्षणाच्या बाबतीत म्हणजे सगळं सहकार्य होतं. म्हणजे आम्हाला सगळ्या सरांनी नाही का म्हणजे एकदम पद्धतशीर शिकवलं आणि आम्ही शिकलो आणि आज आम्ही कुठेतरी बसलो चांगल्या जागी. आणि आम्हाला कोणी जज करू शकत नाही. यू आर फेलर आर यू आर नॉट एज्युकेशन लाईन बट आय एम एज्युकेशन लाईन. शिकलो मी काहीतरी थोडंसं त्याच्यामुळे नाही का मला म्हणजे खूप आनंद. मला काय शिक्षणाचं एवढं हे नव्हतं महत्वाचं, पण मला वाटलं कुठंतरी असलं पाहिजेच. का नसलं पाहिजे. कोणाचा पॉईंट ऑफ व्ह्यू बघण्याचा दृष्टिकोन आपल्याकडे हमेशा वेगळा असतो. जरी तुम्ही किती रिच असलात किती श्रीमंत असलात भरगच्च तरी मी तुमच्याकडे शिक्षण हे पाहिजेच. तुम्हाला तुमचं माहिती कळती, तुम्हाला तुमचे राईट्स कळतात. कुठेही बोलताना वागताना तुम्हाला समजतं की आपण कुणाशी कसं वागलं पाहिजे, बोललं पाहिजे. कुठं बसताना आपल्याला समजतं कसं बसलं पाहिजे, कुणाशी आपण कसं बोललं पाहिजे. सगळ्याच गोष्टीचं शिक्षण हे तुम्हाला माणूस घडू शकतो. मला या सगळ्या सरांचं आम्हाला नाही का ह्या घडवण्याच्या मागे खरंच. आणि त्याच्यात विशेष करून नाही का आमचे जे सर आहेत ना ते एकच सर जे आम्हाला लय घडत आहेत. प्रत्येक वेळेस आम्हाला चांगलंच घडत आहेत. म्हणजे नाही नाव सांगायला काय सगळ्यांना माहिती आहे. मी बोलायची नाव घेण्याची विशेषता काहीच नाही महत्वाची. मी सगळ्यांना माहिती आहे. इथले करता धरता सर्व नारायण एकच आहेत. कुलकर्णी सर ते जरी हॅलो ते जरी नाही का म्हणजे असं बोलावं नाही कुणाच्या शरीरा किंवा रंगाविषयी ते चुकीचं आहे. मी ते माफी मागतो पहिल्यांदाच. सर शरीराने काय असले ना मनाने फार घोर आहेत. त्यांना काही घेणं नाही. कुणी श्रीमंत आलाय किंवा गरीब विद्यार्थी कुणी काय त्यांना एकच पद्धतीत शिकवणार, एकच पद्धतीत त्यांना एकदम व्यवस्थित जे काय त्यांना आई वडिलांसारखं असतेच आपलं किंवा बोलणं कठोर बोलणं. नंतर क्लास सुटल्यावर सर त्याला समजून सांगणार. हीच असते खरी कामाची पावती जी आज कुलकर्णी सरांनी मिळालेली आहे. मलाही खूप बोलायचं होतं परंतु आणि मलाही खूप बोलायचं होतं परंतु वेळ आता एकदम कमी राहिलेले. आपण विद्यार्थ्यांचे मनोगत घेणार. मी सुवर्ण शिंदे. मी इथं 12वी आणि 10वी दिली, झाली मी पास. तर सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हे सगळे गुरु आमचे आहेत. सगळे गुरु एवढं छान शिकवतात, एवढं छान शिकवतात. मी 2002 मध्ये सर सातवी मधनं सोडलेलं. मग इथं आल्यावर मला शिक्षणाचं खूप हे होतं, पण एवढं माहिती नाही कुठं शिक्षण भेटतं काय भेटतं. मग सोमनाथ सरांनी आम्ही आलो भेटायला. सोमनाथ सर बोलले उद्यापासून या शाहीन आणि मी. मग आम्हाला कळलं. मग पहिले सर कुलकर्णी सर मोरे सर आम्हाला शिकवलं. खूपच छान शिकवतात. एकदम लहान लेकर सारखं काकी सगळं शिकवलं. आणि आम्हाला काहीच येत नव्हतं, म्हणजे येतच नव्हतं. सगळं विसरलेलं. 24 वर्ष झालं शाळा सोडून. आणि मग इथं आल्यावर कळलं शिक्षणाचं महत्व. मग शिकल्यावर थोडं बोलायला भेटलं. जरा कामात पण फरक पडला की नाही का लोक असं वेगळ्या ह्यानी बघतात ना शिक्षण नसल्यावर. मग कामात पण थोडं व्यवस्थित बोलतात. आता हा बाबा 12वी शाळा शिकले व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित बोलतात व्यवस्थित. हे सांगायचं होतं. धन्यवाद. खऱ्या अर्थाने शिक्षणाचं महत्व त्यांना समजलं. तुम्ही असू द्या बोला. मैत्रिणी कशा मिळाल्या, वातावरण कसं आहे सांगा. गुरुपौर्णिमेनिमित्त मी हे सांगते की सगळे इथं चांगले आहेत. मैत्रिणी पण. आणि जे कधी भेटलं नाही ते इथं संधी भेटली आम्हाला आणि खूप चांगलं वाटतंय. जी भीती आहे ती भीती निघते इकडे जाऊन. वातावरण खूप छान आहे. हो. मैत्रिणी कशी मैत्रिणी खूप छान आहे. माझं नाव यास्मिन शेख आहे. आणि मी जेव्हा इथे ऍडमिशन घ्यायला आले होते ना तर असं एकच वाक्य होतं की ताई मला नाही जमणार, मी रोज नाही येऊ शकत. हे माझं स्टार्टिंगचं होतं की नाही मी एवढं लांबून येणार कशी. पण इथं जेव्हा मी आले 4 दिवस झाले 8 दिवस झाले. आता मी स्वतः जॉब करून सकाळी 9 ते 6 जॉब करते. आणि असं वाटतं की नाही मला आधी जायला पाहिजे. माझं एक सेशन जरी मिस झालं तर मला कळणार नाही पुढचं. आणि इथं एक गोष्ट चांगली आहे की आधीची भीती होती सरांना विचारायची की सर हे असं कसं करायचं. जेव्हा लहानपणी शाळेत जायचो तेव्हा ती भीती गेलीये की आता एकदम पॉझिटिव्हली सर तुम्ही सांगा ना हे असं करायचं का. आणि ते इतके समजून सांगतात ना की मी असा विचार करते की हे सर मला आधी का नाही भेटले. त्याच्यासाठी मी सगळ्यांची आभारी आहे.
खूप खूप सर खूप छान आहेत आणि मी सगळे घरातले काम करून मला खूप इच्छा होती शिकायची. 15 वर्ष गॅप होतं माझं. 10वी मी केली 15 वर्षानंतर तुम्ही शिकताय, प्रथम संस्थेमधून. शिकताय. हो, मैत्रिणी कशा भेटल्या? छान भेटल्या. मैत्रिणी पण छान होत्या आणि शिक्षकाविषयी तर बोलायला शिक्षक पण छान होते. बोलायला कधीच चिडले नाही, रागवले नाही, म्हणजे समजून सांगायचे. 10 वेळा विचारलं तरी सांग. आमची 12वी 10वी झाली सत्तावली तरी पण आम्ही येतो इथं सरांना भेटायला. 8 दिवसात तरी येतो. इथनं आलं तर जाऊच नाही वाटत. एवढं नाही का प्रेम आणि एवढं जिव्हाळा आहे ना सरांचा. खूपच छान आहे. आता आपण इथं पाहिलं की सगळे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की शिक्षक कसे असावे, शिक्षक कसे असावे. कारण प्रत्येक विद्यार्थ्याच्या तोंडून हेच वाक्य येत होतं की आम्ही इथं आलो, आम्हाला काय शिकायला मिळालं. आणि हेच सगळे समाजामध्ये घेऊन जाणार आहेत आणि पुढील त्यांच्या सगळ्या जीवनात हा सगळा ठेवा, जे मासूमची सगळी जी त्यांना मिळाले गुरुकडून शिकवण, ती त्यांना पुढील आयुष्यात काम येणार आहे. रोहित तरगे, थराज न्यूज नेटवर्क, पिंपरी चिंचवड, पुणे. सन्माननीय सत्कार होतो. आदरणीय मोरे सर, आदरणीय नितीन सर. यानंतर यानंतर आदरणीय कुलकर्णी सर या ठिकाणी यथोचित या ठिकाणी यांचा सत्कार होत आहे. सगळे दिवस फार हसत दिसतोय. आदरणीय कुलकर्णी या ठिकाणी सत्कार होणार आहे. आपण सुद्धा स्टेजवर या. आदरणीय कुलकर्णी सर, आदरणीय मॅडम यांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे. धन्यवाद सर. त्यानंतर विद्यार्थी झोरे मॅडम त्यांनी आपली नोंद करावी. जे माजी विद्यार्थी आहेत सह्या करावी. चालू सर्व शिक्षकांनी स्टेजवर. यानंतर झोरे ज्या विद्यार्थ्यांना सत्कार